श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 3. समुद्र तीरावरून प्रवास करीत तीर्थक्षेत्र पाहत मच्छिंद्रनाथ रामेश्वरास गेला. तेथे समुद्र स्नान करीत असता त्याला एक वानर दिसला. आकाशात ढगांनी गर्दी केली होती. थोड्या वेळात पाऊस पडू लागला. तेव्हा तो वानर एक दगड उकरून घर बांधण्यासाठी दगड रचू लागला. तो वानर म्हणजे स्वतः हनुमंत होता, पण त्याने आता लहान रूप घेतले होते. त्यामुळे त्याचे सत्य स्वरूप न कळल्याने मच्छिंद्र चेष्टेने त्याला म्हणाला, अरे वा, वरून एवढा पाऊस पडतोय आणि तू आता घर बांधतोस. तहान लागली की मगच विहीर खणायची का? त्यावर मारुती म्हणाला, तपस्वी महाराज, आपण मोठे ज्ञानी चतुर, आम्हाला एवढे कुठले कळायला? तुमचे नाव काय? मच्छिंद्र म्हणाला, मला जती म्हणतात. मच्छिंद्र, माझे नाव जती. जती म्हणजे काय हो? मारुतीने विचारले. ज्याच्या अंगी योगशक्ती असते त्याला जती म्हणतात. माझ्या अंगी तशी शक्ती आहे म्हणून मला जती म्हणतात. मच्छिंद्राने खुलासा केला. वानर रूपधारी मारुती म्हणाला, अरे वा, हा कोण दुसरा जती? हनुमंत हा एकच खरा यती, अशी ख्याती आजपर्यंत मी ऐकली. हनुमंताजवळ मी राहत असे म्हणून मला त्याच्या शक्तीचा 1000वा हिस्सा तरी लाभला आहे. तुमच्या अंगी केवढी शक्ती आहे ती दाखवा बरं. मच्छिंद्राने ते आव्हान स्वीकारले. हनुमंत लगेच पर्वतापलीकडे गेला व त्याने प्रचंड रूप धारण करून एक पर्वत उचलून मच्छिंद्रनाथावर फेकला. मारुतीचे खरे रूप माहीत नसलेला मच्छिंद्र तो कोसळणारा पर्वत पाहून समजून चुकला की हा वानर म्हणजे प्रत्यक्ष मारुतीच. त्याने लगेच भस्माची चिमूट हातात धरली व स्थिर हो असा आदेश त्या पर्वताला दिला. तो पर्वत अधांतरीत राहिला. तिकडे मारुती डोंगरामागर डोंगर फेकू लागला, पण ते सर्व अधांतरीच तरंगू लागले. हा योगी आटोपत नाही म्हणून खवळून मारुती हातावत डोंगर धरून उड्डाण करून आला. पण मच्छिंद्रनाथाने समुद्रातले पाणी घेऊन वाताकर्षण अस्त्र मंत्रून त्याच्या दिशेने ते पाणी फेकले. तेव्हा डोंगरासकट उंच हात धरलेला मारुती एकदम स्थिर झाला. त्याला हलताच येईना. त्याचे प्राणच कासावीस झाले. त्याची ही अवस्था पाहून मारुतीचा पिता वायुदेव मच्छिंद्राला शरण आला. आपल्या पुत्रावर दया करून त्याची सुटका करावी अशी वायुदेवाने मच्छिंद्रांची प्रार्थना केली. तेव्हा दया येऊन मच्छिंद्राने मारुतीला सोडले. मग वायू व मारुती त्यांच्यासमोर आले. वायू मारुतीला म्हणाला, मुला, या सिद्धाने आपल्याला बांधून टाकले, कारण त्याच्याजवळ गुरुभक्तीचे अमोघ सामर्थ्य आहे. ईश्वर, गुरु व मंत्र यांची वाणी अमोघ असते. गुरुशक्ती व ईश्वर भक्ती मनुष्याला कोणत्याही संकटातून पार पाडते. चल, आपण त्याच्याशी सख्य करू. असे म्हणत त्याने मारुतीने ही मच्छिंद्राला नमस्कार केला. मच्छिंद्राने म्हटले, मला तुम्ही सहाय्य करावे. ते दोघेही सहाय्य करण्यास कबूल झाले. मग मच्छिंद्राने मारुतीला विचारले, एक शंका म्हणून विचारतो. मार्तंड पर्वतावर तू मला शाबरी विद्येत मदत केलीस. असे असतात इथे माझ्या विरुद्ध युद्ध का केलेस? मारुती हसून म्हणाला, मच्छिंद्रनाथा, मी तुझी बलपरीक्षा पाहिली. कितीतरी वर्षे माझ्या मनावर एक मोठे ओझे आहे, ते दूर करशील का? मच्छिंद्राने ते मान्य केले. तेव्हा मारुती म्हणाला, पूर्वी काय झाले? रावण वध झाल्यावर रामप्रभू व सीतामाई बरोबर विमानात बसून मीही अयोध्येस गेलो. माझ्या सेवेने सीतामाई मजवर प्रसन्न होती. ती मला म्हणाली, हनुमंता, तू आम्हाला फार आवडतोस. माझे एक काम ऐकशील? मी हो म्हटले. त्यांनी माझ्याकडून वचन घेतले. मी पुन्हा होय म्हटले. तेव्हा त्या म्हणाल्या, तू गृहस्थाश्रम स्वीकारावास, पत्नीबरोबर सुखाने संसार करावास असे मला वाटते. तिचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. मी रामप्रभूंजवळ माझे गाराने सांगितले. ते म्हणाले, हनुमंता, तू चिंता करू नकोस. प्रत्येक युगाच्या चौकडीत आपल्याला जन्म घेऊन ठरलेले कार्य करायचे आहे. मी 99वा राम, तू 99वा मारुती. रावणसुद्धा 99वा. त्याचे राज्य संपले, राक्षसांचा नाश झाला. याला तूही कारण झाला आहेस. राक्षस स्त्रियांनी आता कोठे जावे? तू आता त्यांच्या राज्यात जा, विवाह कर. मी म्हणालो, प्रभू, मी ब्रह्मचारी, माझ्यापासून त्यांना काय प्राप्त होणार? मला स्त्रीसंगाचे पाप करायला का लावता? राम म्हणाले, मारुती, तुझी शक्ती ऊर्ध्व आहे. तुझ्या नुसत्या भुभुकाराने सुद्धा स्त्रियांच्या ठिकाणी गर्भधारणा होऊन त्यांना पुत्रप्राप्ती होईल. तसे झाले तर तुझे ब्रह्मचर्य ढळणार नाही. राम व सीता यांनी मला श्रीराज्यात जायला लावले. तिथे मेनका नावाची राणी होती. मी तिथे गेलो. तेथील स्त्रियांना पुरुष कसा तो माहीत नव्हता. माझ्या बुभुकाराने मेनकेस व इतर स्त्रियांनाही गर्भ राहिले, पण त्यांना कन्या प्राप्त झाल्या. मेनकेने मात्र माझ्याजवळ प्रत्यक्ष अंगसंग करण्याचा हट्ट धरला. पण जन्मापासून अचल अभेद्य सुवर्ण कौपिन धारण केलेला तेव्हा मी म्हटले, उपचर वसूचा पुत्र म्हणून कवी नारायण ऋषीच पुढे अवतार घेणार आहेत. मच्छिंद्रनाथ नावाने ते अत्यंत समर्थ योगी येतील. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. मी तिला जे वचन दिले ते तू पूर्ण कर. मोठमोठ्या देव व ऋषींनी
स्त्री अभिलाषेमुळे कशी गत झाली ते मला पूर्ण ठाऊक आहे. तेव्हा तू मला नको ते काम करावयास लावू नको. मच्छिंद्र म्हणाला, मच्छिंद्रा, मला अन्य काहीही सांगू नकोस. वचनातून माझी सुटका होण्याकरता तुला माझे हे काम करायलाच हवे. मेनकेला तुझ्यापासून मीननाथ नावाचा पुत्र होईल व तोच उपरचरीर वसूचा अवतार असेल. मारुती म्हणाला. मच्छिंद्र मारुतीचा हा वाद बराच वेळ चालू होता. शेवटी तीर्थयात्रा करून नंतरच मी श्रीराज्यात जाईन असे मच्छिंद्राने मारुतीला आश्वासन दिले व तो तीर्थयात्रेसाठी निघून गेला. फलश्रुती. या अध्यायपठणाने शत्रूचा नाश होईल. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीशा रुक्मिणीवरा आदिपुरुषा पंडलिक वरदा पुंडरीकाक्षा सर्व साक्षी जाणता तू. हे जगतपालका जगनायका ब्रह्मांडावरी यादव कुळ टिळका. आता भक्तिसारी दीपिका ग्रंथार्थ दृष्टी मिरवावी. मागेले अध्यायी सिद्ध साधन श्री मच्छिंद्रनाथा आले घडवून. उपरांतिक भस्मदान सरस्वती तेने केले तरी परी दैवहत तिने टाकेले गोमहित. परी फार ठकली अदैववंत तिहीन प्रारब्धी. घर पुसत लाभ आला तो निर्दैवपणे पदी लोटिला. की पुढे मांदूस येता वहिला अंध होय आवडीने. की अवचट लादला चिंतामणी तो आवडी गोवी गोफणी. की खडा म्हणोनी दे तो झोकोनी कृषी शेती टाकीत असे. की अवचट लादला पियुष घट विष म्हणोनी करी वीट. तेवी विप्रजाया अदैवे पाठ नाडलीसे सर्वस्वी. सहन काननी फिरता फिरता जाऊनी बैसे कल्परू तरु खालता. परी दैवे इच्छेभूत खाईला आता तन्याये नाडली. की कामधेनू गृही आली ती बाहेर बळेची दवडिली. तन्याये परी झाली नाडलीसे सर्वस्व. किंवा बाण ढाळीता खेळी मेळी निधान लादला हस्तकमळी. तो गार म्हणून सांडिता जळी महाडोही निर्दवे. की सहज आतुडे हाती परीस. खापर म्हणून टाकीत असे त्यास. की घरा आला राजहंस वायस म्हणून दवडीला. की हार देव उदित तर परी त्यासी भासले परमभूत. तन्नयाये विप्रकांतेस. घडोनी आले महाराजा येरीकडे मच्छिंद्रनाथ. अपूर्व समुद्री जगन्नाथ. करुणी सेतू बंदा येत रामेश्वर दर्शनी. तो श्वेती दर्शनी करी स्नान. अवचट देखिला वायुनंदन. क्लेश शरीरा जरा व्यापून सान शरीरी बैसला. त्या संधीत मेघ वर्षाव करिता झाला सहज स्वभाव. दरडी उकरोनी गुहा यास्तव करिता झाला मारुती. वरुणी वर्षाव पर्जन्य करीत येरो इकडे दरडी उकरी. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ विस्मयाते पावले. पावला परी हटकोनी बोलत म्हणे मर्कटा तू मूर्ख बहुत. आता करीसी सदन निश्चित स्वशरीर रक्षाव्या. पर्जन्य वर्ष विशाळ धार यात कधी करसील घरा. जैसे तस्करी लुटलियावर दीपा तेल भरीत असे. की बाईल गेलिया झोपा केला तैसा न्याय घडवून आला. की स्वसदनाते पावकत लागला कुपखनी विजवावया. की ग्रीवे पडता काळफास मग वासिता होय अमर स्रोत्रास. की परम पीडिता तृषार्त्रास कुपखनू म्हणत असे. की हृदयी पेटला जठरा नळ काम धेनूचे इच्छिती फळ. मेघ ओसरल्या बिजे रसाळ मही लागी प्रेरित असे. तन्याय पर्जन्य काळ सदन करीसी उताविळ. तस्मात मूर्ख मर्कट वाचाळ मिरवू आला असी. पुढारा. ऐसे ऐकोनी वायुनंदन म्हणे चतुर आहेस कोण. येरू म्हणे जती पूर्ण मच्छिंद्र ऐसे मज म्हणती. येरू म्हणे तू ते जती कोणे अर्थी लोक म्हणती. नाथ म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणून वदतात. यावरी बोले वायुसूत आम्ही ऐकतो जती हनुमंत. तुम्ही नूतन जती महित एका ऐकी उदेला. तरी आता असो कैसे मी मारुतीच्या शेजारास बाहेवे राहुनी एक वेळेस. वरिले आहे महाराजा तेही कला सहस्रांशी. माते लादली महापरेशी ते तुझ दावितो या समयासी. तया पासाव जे प्राप्त झाली तरी त्या कळेचे निवारण. करुणी दावी मज कारण नातरी जती ऐसे नाम. सोडोनिया जाई का यावरी बोले मच्छिंद्रनाथ. कोणती कळा ती दावी माते तिचे निवारण श्री गुरुनाथ. करील जाणे निश्चय
जैसा श्रीराम असता शयनी पाहे मारुती वृक्षावरोनी नाना पर्वत टाकी उचलोनी राम शरीरा योजोनिया परी रामेन सोडिता शयन सज्ज करोनी चाप बाण सकळ पर्वताकारण निवारण करीतो तन्याय श्री गुरुराज सकळ अर्थी पूर्वील चोज सकळ ब्रह्मांडाचे ओझे नखाग्री धरील तो तेथे तुझी मर्कटा कथा किती असे दावी आता फार करिसील पाषंडता झोकसील कवळीने तरी आता का करिसी उशीर मर्कटा दावी चमत्कार ऐसे ऐकता वायुकुमरा पूर्ण चित्ती शोभला उड्डाण करोनी जाय एकांता तेथे धरी भीमरूपता न कळता त्याते सात पर्वता उचलोनिया फेकिले नभमंडपी ढगा समान पर्वत येतसे पंथी गगन ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहून स्थिर स्थिर म्हणत असे वातप्रेरक मंत्रशक्ती वाटेत कोंदली पर्वती तो येरीकडे अनिक मारुती दुसरा पर्वत फेकीत असे तो दुसरा म्हणता तिसरा येत चौथा पाचवा शतानुशत मग एकाची मंत्रे करून वात ठाईचे ठाई रोदिला जैसे कंदुक बाळ खेळती मध्ये अटकतात परते पंथी तन्याय झाला पर्वती ठाईच्या ठाई जाती ते येरीकडे वायुनंदन पर्वत परतता दृष्टी पाहून अपूर्ण शोभला जैवी क्रशान महाप्रलय काळीचा मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलोनी बाहुमस्तकी अर्पून फेकावा तो मच्छिंद्रनाथाने निज दृष्टीने देखिला मग अब्दी उदक घेऊनी वायू आकर्षण मंत्र म्हणूनी सबळ झुगोरोनी पाणी वायुनंदन सिंचिला तेने भरोनी वीर शरीरी वात अचलन वलन सर्व सांडित ऊर्ध्व झाले दोन्ही हात मोळी पर्वत राहिला मग ते जैसी स्तंभावरी रचली म्हणती द्वारकापुरी तेवी मारुती शिरावरी पर्वताते मिरवीत असे खाली टाकावया न चले बळ जेवी विरला हस्त विकळ पदी चाला वयाही बळ काही एक न चाले ते पाहून या दीन बाळ हृदय कवळी तात अनिळ मग प्रत्यक्ष होऊनी वदय रसाळ सोडी सोडी बाळाते ते अवश्य म्हणोनी मच्छिंद्रनाथ पुन्हा प्रेरीला मंत्रवात मग मौळीचा उतरोनी पूर्व पर्वत ठाईचे ठाई ठेवीत असे मग चलनवलन वातशक्ती संगीत झाली देह स्थिती मग समीप येऊनी नाथाप्रती धन्य धन्य म्हणत असे यावरी बोलता झाला अनिळ बा मारुती तुझे न चले बळ तुझ मज अति निर्बळ बांधोनी केले सिद्धाने जेने तुझ्या बापा बांधिले त्यासी तुझे भय काय आले त्याचे आचरण तैसे झाले भक्ती शक्ती अघटित मनसी सिद्धाची मंत्रस्थिती अघटित वदे असे वंदता उक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात येतुल्या पाच शक्ती क्रियावंतासी सकळ देवता होती दासी ऐसे ऐकूनी अंजनी सुतासी परम आनंद मिरवला या उपरांतिक मच्छिंद्रनाथ मारुती यांच्या चरणी लागत म्हणे येथून तुमचे सख्य उचित मजवरती असो का मग प्रसन्न चित्ती समीर मारुती म्हणती बारे त्वत्कार्यार्थी आम्ही वेचोनी आपुली शक्ती सुख संपत्ती तुझ देऊ जैसे दानवाच्या काजा कवी महाराज उष्णावर्ते ओजा तेवी तत्व कार्यार्थ भोजा शक्ती आपुली वेचू आम्ही की सागरी टिटवी अंड्याकरिता गरुड शक्ती झाला वेचिता तेवी महाराजा तत्वार कार्यार्था शक्ती आपुली वेचू की विधीच्या संकटात विष्णू मत्स्यावतार घेत तन्यायत्व कार्यार्थ शक्ती आपुली वेचू की अवश्य ऋषीचे पाप शाप पृष्टी स्वये विष्णू झाला कष्टी तन्याय तुझ साठी शक्ती आपुली वेचू की रामाच्या उपयोगासी कपी गेले सीता शुद्धीसी तन्याय तुझसी शक्ती आपुली वेचुकी ऐसे वरद वाग्रत्न ओपुनी प्रीती वायुनंदन म्हणती बारे तीर्थागमन जती नाम मिरविका यावरी बोले मच्छिंद्रनाथ जती नामे होईन विख्यात अपरी एक कल्पना उचेली चित्तात त्या भ्रांती ते निवटिका येरू म्हणे कल्पना कोणती उदयली कामना तुझे शित्ती नाथ म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य जानसी ऐसी सर्वज्ञा असोनी नीती विवाद केला का मजप्रती आणि भेटी झाली नागाश्वत्थी तुझी माझी पूर्वीच ते शाबरी विद्येचे कवित्व करवोनी वर दिधला त्यात ऐसे असोनी सखया माहित रळी व्यर्थका केली यावरी बोले वायुनंदना बा तू करिता श्वेती स्नान तेव्हा तू ते ओळखोन तुझ पासी मी आलो तो कवी नारायणाचा अवतार जननी
भेदिले मच्छोदर हे माहीत परिकल्पनेवर अचित्त काही उदेरे की नागपत्री अश्वत्थासी वर ओपिला देवे तुझपासी परी त्या स्वसद्विदेचे सामर्थ्यासी पाहू ऐसे वाटले. यावरे पुढे कार्य अनिक पडले तू ते अलौकिक तेथे टिकाव धरणे कौतुक मनोनी शोध शोधिला. तरी बा आता येथून गमन श्रीराज्याशी करावे मज लक्षण तेथे नातळे पुरुष प्रवेश पूर्ण परत्र भुवनी तो पावे. बारे झाले तुझे दर्शन तुझसी झाले आहे माझे कारण मज मस्तकीचे ओझे उतरणे तुझे हाते होईल. यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैसा झालासी ऋणी व्यक्त सर्व कामाते वायुसूत सांगो पांगव निरोपी. येरू म्हणे यौगद्रुमा रामाचे घडले दास्य आम्हा सीता शुद्धी पाहुनी उगमा लंकापती मारविला. तै सीता घेऊन अयोध्ये जाता परी सीतेच्या कामना वेदली चित्ता आहे दासत्व मारुती करिता मही लागी हा एक. तरी हा असोबा संपूर्ण संपन्न कांता धन सूत एक सदन जरी वितुळे सुख संसारी साधना कांते मागे होत असे. तरी या मारुतीसी कांता करोन भोगवू सर्व सुख संपन्न अपरी ब्रह्मचारी मम भाषण मान्य करील की नाही. तरी त्याते वचनी गोवून गृहस्थाश्रमी करावा वायुनंदन ऐसे सीतेने कल्पवून पाचारिले आम्हा ते. जवळी बैसोनी स्नेहाने स्वकरे मग सुख कुरवाळोन म्हणे बा मारुती तू धन्य तिही लोकी अससी पै. तरी बा माझे एक मागणे देखील तरी फार उत्तम मानिन यावरी तुही नकार मज लागोन देणार नाहीस सहसाही. उदार वेंचिती आपुल्या प्राण परी नकार न देती वाचे करोन शिबिरायाने कपोत ताकारणे मांस दिदले रती पाहे श्रियाळ उदार कीर्ती बाळ दिदले याचका हाती तन्याय त्याच पंक्ती तुही अससी कपिंद्रा. ऐसे ऐकता जननी वचन परमतोषला वायुनंदन म्हणे माय व कामना कोण उदित करी देईन मी. येरी म्हणे करतल भाष्य देसी आपुल्या सद्भवास तरी मम कामनेची हौस अदृश्य करीन तुझ बारे. मग करी कर ओपोनी शेवटी म्हणे मागाल ते कामना ओटी ते मी देऊनी चित्त संतुष्टी मिरवीन जननीय. येरी म्हणे मम कामना तुव आचरावे गृहस्थाश्रमा कांता करोनी संसार उगमा सर्व सुख भोगावे. ऐसे ऐकता वागवटी सप्रेम खोचला आपुल्या पोटी म्लान वदन चित्त हिंपुटी परम संकटी पडी येला. मग न देता मातेसी काही उत्तर येऊनी बैसला रामासमोर परिचित्त वृत्ती कौमित मुखचंद्र श्री रघुत्तमे पाहिला. मग जवळी पाचारुनी हृदयी धरीत आली दयाळ आई म्हणे बारे तुझा व्यर्थ केवी मुखचंद्र वाळला. मग प्रांजळी सर्व कथन श्रीरामा ते निवेदून नेत्री अश्रू म्लान वदन मी करोनिया बैसलो. अपरी अंतहा साक्ष रघुकुळ टिळक म्हणे वायान मानी दुःख स्त्रीराज्याच्या स्त्रिया सकळीक कांता असती तुझ्याची. तरी बा यांचे ऐक कथन कृत त्रेत द्वापार कली पूर्ण या चोहोल युगाते म्हणती निपुण चौकडी एकही असे. तरी बा ऐशा चौकड्या किती 396 बोलती मिती तू ते माते चोहो चौकड्या प्रती जन्मा येणे आहेची. मी 99वा रामशिती तूही 99वा मारुती आणि लंकाधीश याच नीती 99वा असे तो. यावरी 14 चौकड्यांचे राज्य रावण करिले ऐसे बोलती वचन परी 14 अंकीचा आकडा मागोन आख नेला विधीने तो. मग उरला वरील एक चतुर्थ तितुक्या चौकड्या राज्य करीत अपरी सांगाव्या कारणा त्यात आपण मारुनी येत असे. मग आल्यावरी स्त्री राज्यात जाणे लागे मारुती तुते तरी बा पाळी तुझी निश्चित आली आहे ती भोगी का ऐसे म्हणता श्रीराम वहिला. मग म्या त्याते प्रश्न केला की दृढ कांचोटी आहे मजला भेटी केवी कामरती. मग राम म्हणे उभा ऊर्ध्व रेती आजपासोनी असे मारुती तयाच्या बुभुकारे श्वाससंगती गरोदर होती त्या स्त्रिया. तरी तू सकळ संशय सांडोन शैल्य देशी करी गमन तुझे ब्रह्मचारीपण ढळत नाही महाराजा. ऐशी वार्ता होता निश्चिती मग मया स्वीकारिले शैल्य देशाप्रती. यावरी तेथेही स्त्रिया नृपती मेनाका नामे विराजली. तिथे पृथ्वीची देशवार्ता ऐकीव झाली की पुरुषकांता देशोदेशी उभयंता रमत आले स्वइच्छे देव दानवा मानवा सहित पशुपक्षी नागत जात
सकळ स्त्री पुरुष उभयंता इंद्रिय सुखे सुखावती कामरथी मंथनाकार रतीसी अर्पिती कामिक नर ऐसा जानोनी मनी विचार परमचित्ती शोभली मग तिने मांडिले अनुष्ठान मना माझी काम वरोन की प्रत्यक्ष होऊनी वायुनंदन रतिरत्न अर्पू त्या ऐसा काम वरोनी चित्ती बैसलीसे दृढ तपा परती माणसा तोडोनी यज्ञकुंडी आहुती मम नामी अर्पित असे ऐसे लोटले 12 वर्ष सकळ आटिले शरीर मांस मग ती पाहुनी अतिक्रश प्रसन्न झालो मी तिथे परी तिथे होता माझी भेटी पदी मवळी घालोनी मिठी मने अर्थ जो उद्भवला पोटी तो सिद्ध करी महाराजा मग मी विचारिता झालो तिथे की कवन कामनासरिता भरिते मग सांगोनी अर्थ रसाते सुख समुद्रा मेळवी ऐसे एकता वचनोत्तर म्हणे महाराजा वायुकुमार तुझेनी स्त्रिया गर्भिणी समग्र होऊनी मिरविती महाराजा तरी तू सकळांचा पार्वाणेश्वर स्मरा ओपी भुवोकार तरी ते नांदे रती नार सुख पावे सकळांसी तरी नांद बुता सुखासन मैथुन रती धरी कामना हे मार्ग सकळ देशकारणा स्वर्ग मृत्यू पाताळी तरी का कर्म आमुचेची ओखट स्वप्नी दिसेना ऐसा पाठ तरी तू स्वामी आमोचा अलोट ते सुख आम्हा मिरविका ऐसे वदता स्त्रिया भूषणी मग मी बोलिलो तिये लागोनी की ऊर्ध्वरेता जन्माहुनी दृढकांसोटी विराजिलो जेथे उदय झालो जठरी अंजनी ते उदरा दृढ कौपिनी माते प्राप्त शुभाननी कनकांसोटी ती असे तस्मात दृढ इंद्रिय संपत्ती ढाळे लागले भांडार ग्रंथी तेने इंद्रिय व्यवहार शक्ती जगा माझी मिरवेना म्हणून कामा ऊर्ध्वगमन श्वासोक्त अर्तिका म द्रुम तुम्हा स्त्रियांचा रती आश्रम शांत देणे पावत असे तरी त्वत्पाच्या श्रमध्वजा मच्छिंद्र नगरी विराव जवू ओजा ते चित्तदेव रतिकाजा काम भक्ती तुष्टेल म्हणून मच्छिंद्र आहे कोण तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण त्वत्पताच्या कामी बैसोन फलद्रम होईल की ऐसे बोलोनी तीर्थावरती तुष्ट केली सकाम अर्थी तरी तू जाऊनी मनोरथी तुष्ट करी महाराजा येरू म्हणे ऊर्ध्वरेता माते कार्य हे निरोपिता तरी ब्रह्मचर्यत्व समूळ व्रथा आचवले जाईल मी तो उदास कामशक्ती नोहे म्हणतील नाथपंथी जर ती नामी जगविख्याती जगा माझी मिरवलं ऐसी तरी ऐसी कुरुकर्म राहटी माते घडोनी येता जेठी मग वाग्देवा निंदा दिवटी येऊनी जगी मिरवेला यावरी अनेक सिद्ध जगी नागपंथी आहेत योगी तेही योग पंथ ते प्रसंगी विटाळ माझा करतील एव स्त्रीसंग अश्लाघ्य फार अपकीर्तीचे दृढ भांडार सर्व विनाशी मोहनास्त्र स्वीकारावे हे वाटेना स्त्रियासंगे बहु नाडले अपकीर्ती जगी मिरवले आणि सर्व सुकृता आजवले रीते पोते ते वाताचे पाहे अमरेंद्र झाला भग्न अचंद्र मिरवला कलंके करून समूळ राज्य विनाश रावण स्त्री लोभे नाडला तो विधिसुताची ब्रह्मकांसोटी तीही क्षणमात्रे झाली सुटी 60 पोरे निर्मुनी पोटी दैन्य भाजावरी येली याची नीती तदा नातात अकर्म प्रवाही कन्येरत विधी ऐसे नाम उचित विधी पुणे बुडविले पहा तपितो त्र्यंबक तपिया माझी असे अर्क परी कामदरी अस्तोदक भिल्लिनी लुब्धला तन्याय तपोजेठी कामरंभेच्या करोनी पोटी आचवोनी तप घे नरोटी तन्यायाची मिरवत असे ऐसा विश्वामित्र तो अमित्र झाला याची नीती वदसी मला तरी वन्नी कामदरीला व्याघ्रभया नांदवीसी ऐसे ऐकोनी मच्छिंद्र वचन म्हणे बारे योग द्रुमन ही अनादि राहटी पूर्ण भोगभोगिता निर्दोष जैसे राम मजला कथिले 99 मारुती असे वदले तन्याये तुम्ही भले 99वा अससी तू तरी अनादि राहटी भोगिता झाला भामिनी 20 कोटी मौनी नाथ येऊनी पोटी कीर्ती अर्क मिरवेला तव तात जो परिचर वसू तो तव उदरी येईल वसू कीर्ती ते मही प्रकाशू महाप्रचंड मिरवेला ऐसे सांगोनी वायुसूत प्रसन्न केले चित्त दैवत मग वरप्रदानवाणी
रुकारवंत मच्छिंद्रनाथा देत असे. जैसे शुक्रे अमित्र सुता प्रसन्न होऊनी चित्त सविता देऊनी मंत्र संजीवनी अर्था प्रभू लागी मिरवला. तेवी अमित्र कुळजा राज्य स्थापिले भक्ती काजा नेनू विभीषण शत्रू अनुजा केला सरता चिरंजीव तन्याये घातक वसू नेनोनी कामशरापासू रुकारते समयासू अंजनीसू तपय केला मग करोनी नमना नमन अवश्यपणे करिता गमन अदृश्य पाहोनी वायुनंदन मच्छिंद्रनाथ चालेला सहज चालेला महीपाठी अर्थी हिंगळा द्यावी भेटी ऐसे गमोनी तया वाटी येऊनिया पोचला तव ते शक्तिद्वारी रक्षक असती दक्षाचारी अष्टभैरव कृतांत संगरी जिंकू पाहती कृतांता आणि शतकोटी चामुंडा शंखिनी डंखिनी प्रचंडा त्याही तीव्र ब्रह्मांडा ग्रासू पाहतीत कृतांतपणी यावरी अर्णव बहु कर्कश नाना पर्वत विशेष त्यात व्याघ्रादी सावजे रीस येऊ येऊ म्हणताती म्हणते अर्णव सहज बोली परिनोहे कृतांताची बैसे पाली की पूर्वी दानवांनी आणवणी ठेविली भयमाया त्या ठाई की ते अर्णव पाहता सहज तैशी देवताचे तेज विरुनी जाय मोडे माझ नको नको म्हणूनी कंटकवन जाळिया संधी भयानक सावजे अपार मांदी पाहता शनी कामना बुद्धी विरोनी जाय तत्काळ तेथे न वाये पावे वायुनंदन अपरम भयभीत मन कृतांत पत्नीचे कानन बक्षील म्हणून पळत असे असो ऐसी वात गोष्टी मित्र उदयेल परम पाठी की येथे संचरता रश्मी दाटी ग्रासील मग काय करू येऊनी ते परी कानन पाहता रश्मी संचारू न देई सविता असो ऐशी कानन वार्ता संकट भयाचे स्थान चित्ताते तेथे सिद्धमुनी राव संचरले आपल्या प्रतापे गौरव की कथा रसज्ञ ज्ञानदेव श्री गुरु ज्ञान माझा वदेल की तरी स्मृती ठेवूनी हेत प्राशन करा कथामृत मग भवरोगाचे अपार भरिते दुःखलेश नांदेना. हा ग्रंथ केवळ चिंतामणी हरेल चित्ताची काळजी मुळी होनी जैसे वृश्चिक दंशा लागोनी अविष्य शोषी महाराजा तरी होऊन सद्विवेक सांडा कुटिलपणी तर्क निंदादोष विघ्न भावतुक सेवू नका सहसाही निंदाशक्ती परम पापिनी अतिरंजक निचवदनी परी आमुची माय बहिणी अपवित्र करीला आमुते जो या निंदेसी प्रतिपाळील तो सखा अद्भुत आमुचा स्नेहो विपुल पातक मळाचे शालन करील वारंवार इच्छित असे धुंडीसूत नर हरिवंशी मालू स्नेह करी निंदकासी बहुत आयुष्य इच्छा त्या मानवासी उपकारी म्हणूनी जरी तरी असो आदर श्रोती तुम्ही न बसावे तया पंगती मालू तुम्हा ते हीच विनंती वारंवार करीत असे सोबती स्वस्ती श्री भक्ता कथा सार समंत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिशोध भाविक चतुर तृतीयाध्याय गोडा श्रीकृष्णापर्णमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 3 ओव्या 158 नवनाथ भक्तिसार तृतीयाध्याय समाप्त.